जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संतापलेल्या बायकोने डोक्यात फोन फेकून मारला, नवऱ्याने जीव गमावला. भांडणाचा भयंकर झाला शेवट. घरातील भांडणादरम्यान पतीने पतीच्या डोक्यात मोबाईल मारला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. संतापलेल्या बायकोने डोक्यात फोन फेकून मारला. ओडिसाच्या बलांगीर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील भांडणादरम्यान पतीने पतीच्या डोक्यात मोबाईल मारला आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू जागीच झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलांगीर टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमिनी भाटी पाडा भागात ही घटना घडली आहे. सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे की घरात पती पत्नींमध्ये भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान पतीने पतीच्या डोक्यात मोबाईल फेकून मारला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी पतीला तातडीने बलांगीर येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं दिसताच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याची तब्येत अचानक बिघडून गेली. कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी पुन्हा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आलं नाही आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केले आहेत. पोलीस अधिकारी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, ज्यामधून या प्रकरणात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये मित्रांनो नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. थँक्यू.